यांची मिसळ. मी यांचा वडा सॅम्पल खाल्ला होता आणि त्यांचं जे सॅम्पल आहे ते मस्त झणझणीत होतं. तर ही मिसळ बघूया कशी लागते ते. त्याच्या आधी आपण बघूया की मिसळमध्ये त्यांनी आपल्याला काय काय घटक दिलेत ते. शेव फरसाण दिसतं आहे, कांदा कोथिंबीर, बटाटा भाजी आणि मटकी आहे का ह्याच्यात ते बघायचं आहे मला. हो, मटकी पण आहे ह्याच्यात. आणि सॅम्पल कसलं आहे सॅम्पल बघूया. सॅम्पलमध्ये पण मटकी आहे. वास छान येतो आहे. आपण पटकन हे सॅम्पल जे आहे त्याच्यात मिक्स करून छान अशी मिसळ तयार करून घेऊया. लिंबू पिळून घेतलं आहे आणि बाकी सगळे सोपस्कार आपले झालेले आहेत. तर पटकन आपण पहिला घास घेऊया. सुगरणची मिसळ. प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त सॅम्पल त्यात पावामध्ये शोषून घेऊया. मस्त चविष्ट अशी मिसळ आहे. फरसाण चांगल्या दर्जाचं दिसतं आहे, कारण का जेव्हा तुम्ही सॅम्पल आणि फरसाण असं मिश्रित एक घास घेता ना तेव्हा ही चव चांगली मिळते तुम्हाला. कारण का शेवटी मिसळचा जो बॅलन्स आहे तो सॅम्पल आणि शेवचिवडा किंवा फरसाण या दोन्ही गोष्टींवर आधारित आहे. तुम्ही ते सुगरणला नाश्त्याला आलात, मिसळ बिंदास घ्या, चांगली मिसळ आहे.